सर्वांना शुभ दीपावली। या वर्षीची आमची दिवाळी खूप समाधानाची, आनंदाची होती, कारण या वर्षी आमचे चॅनल मॉनिटाईज झाले आहे आणि चॅनलचा पहिला पेमेंटही आम्हाला मिळाले आहे। त्यामुळे या वर्षीची दिवाळी आमच्यासाठी खूप सुखकर, आनंददायी, उत्साहाची होती। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही आमच्या दिवाळीची सुरुवात डेकोरेशनने केली। त्याचप्रमाणे यावर्षी नवीन असे लोटस किंवा कमळाचे फुलं काव्याने बनवली होती आणि त्यामध्ये छोटेसे हे धान्याचे भांडे ठेवले होते। अशा प्रकारे लक्ष्मीचे आगमन करण्यासाठी पावलांचे ठसे पूर्ण घरभर उमटवण्यात आले होते, जेणेकरून लक्ष्मीचे आगमन या शुभ मुहूर्तावर आमच्या घरात व्हावे आणि लक्ष्मीचा आशीर्वाद सर्वांप्रमाणे आमच्यावरही असावा। अशा प्रकारे ही देवीची पूजा करण्याची तयारी आता पूर्ण झाली होती आणि प्रतीक्षा होती ती पूजा पाठाची, कारण लक्ष्मी पूजन झाल्यानंतर मुलांना फटाके वाजायचे असतात। त्यामुळे त्यांची उत्सुकता ही शिगेला पोहोचते की केव्हा लक्ष्मी पूजन होते आणि ते फटाके वाजवण्यासाठी मोकळे होतात। अशा प्रकारे आता पूजेची तयारी जवळपास झाली होती आणि वेळ होती ती प्रत्यक्ष लक्ष्मी पूजनाची। आणि लक्ष्मी पूजन झाल्यानंतर मात्र मुले थांबणार नव्हती, ती फटाके वाजवण्याचा आनंद घेणार होती। त्यामुळे ती आतुरतेने वाट पाहत होती की केव्हा लक्ष्मी पूजन पूर्ण होते आणि त्यांना फटाके फोडण्याची संधी मिळते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही लक्ष्मी पूजनासाठी सर्व प्रकारची तयारी पूर्ण केली होती। जे आपल्याला शक्य आहे अशा सर्व गोष्टी आम्ही तयार केल्या होत्या आणि एका चांगल्या प्रकारे लक्ष्मी पूजनाची तयारी आम्ही केली होती। आता थोड्याच वेळात आम्ही लक्ष्मीची आरती, गणेशाची आरती व इतर आरत्या करून लक्ष्मी पूजनाचा विधी पूर्ण करणार होतो आणि या विधीची तयारी आता आपण पाहत आहोत। 2 मुहूर्त आल्या कारणाने बरेचसे लोक कन्फ्युजन मध्ये होते की लक्ष्मीची पूजा केव्हा करायची, सोमवारी करायची की मंगळवारी। कोणी म्हणत होतं की अमावस्या लागली तर पूजा करायला पाहिजे, तर कोणी म्हणत होतं की अमावस्या लागली परंतु सूर्याने ती पाहिली नाही, जेव्हा सूर्य अमावस्या पाहेल तेव्हाच आपण लक्ष्मी पूजन